लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. धोंगडे कुटुंबियांचा गंभीर आरोप. न्यायालयीन वादग्रस्त जमिनीवर बांधकाम पाडल्याचा दावा. संशयितांवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा. ॲडव्होकेट तेजस पुंड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद. मौजे, म्हसरूळ, दिंडोरी, जकातनाका परिसरातील शेतजमिनीच्या मालकी व ताब्याबाबत न्यायालयीन वाद सुरू असतानाही संबंधित जागेवर दबाव आणून बांधकाम केलेले शेड उद्ध्वस्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप धोंगडे कुटुंबियांनी केला आहे. ॲडव्होकेट तेजस पुंड यांच्या उपस्थितीत धोंगडे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. धोंगडे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मौजे, म्हसरूळ, दिंडोरी, जकातनाका परिसरातील सर्वे नंबर 30/1/2/1/2/1/2/1/1 30/1/2/1/2/2 आणि 30/1/2/2/2/2/2/2/2 या जमिनीबाबत आदिवासी केस क्रमांक 13/2025 न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित आहे. प्रकरण न्यायालयात असतानाही काही संशयित व्यक्तींनी मध्यस्थी करत गुंड प्रवृत्तीच्या इसमांच्या माध्यमातून तसेच मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दबाव आणल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. धोंगडे कुटुंबियांनी पुढे आरोप केला आहे की त्यांच्या जागेवरील बांधकाम केलेले शेड उद्ध्वस्त करण्यात आले असून जागा खाली करण्यासाठी धमकावण्यात आले. तसेच कुटुंबातील महिलांना शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार गायत्री राहुल धोंगडे यांच्या वतीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र तक्रार करूनही संबंधित संशयित आरोपींवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप धोंगडे कुटुंबियांनी केला. त्यामुळे अखेर न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेत ॲडव्होकेट तेजस पुंड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत संशयितांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशाराही धोंगडे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी गायत्री राहुल धोंगडे यांच्यासह धोंगडे परिवारातील सदस्य उपस्थित होते. या प्रकरणात न्यायालयीन वाद सुरू असल्याने संबंधित सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. दत्तू धोंगडे म्हसरूळचा रहिवासी, पण आमच्यावर खूप अत्याचार झालेला आहे. कमीत कमीत वर्ष 2 वर्षापासून पोलीस स्टेशन, 2 वर्षापासून गुंड येते, पण कुठल्याही गुंडांना थारा मिळत नाही. मी पोलीस स्टेशनला भरपूर अर्ज केले, सगळं केलं, पण कधी मला पोलिसांनी डिपार्टमेंटनी कधीच बोलवलं नाही. मला कोण गुंडे काय खाली करण्यासाठी येत आहे. आज बी तिथं बसेले 30-40 जण. कोण आहे नाव सांगते त्यांचे नावं. तो विषय काय तुमचं म्हणणं काय? शहाचे माणसं आहे ते, आणि त्यांनी इकडून काल महानगरपालिकेने कब्जा खाली केला आणि लगेच शहाला कब्जा तिथं त्यांनी दिला. मग आमचा कब्जा खाली केला आणि त्याला तुम्ही कसं काय कब्जा दिला? म्हणजे आम्ही गरीब असल्यामुळं, आम्हाला कुठलाच थारा नसल्यामुळं मग हे असे करताय. म्हसरूळ राहणार आमच्या जागेवर कमीत कमी काल 50 जण येऊन कब्जा केलेला आहे. यांनी काल माझ्यासोबत त्यांनी खूप हाणमार केलेली, माझे केस ओढलेले, त्यांनी मला गालात मारले. त्यांनी एवढी पण धमकी दिलेली आहे की तुझ्या सहपरिवाराला, तुझ्या लेकरा बाळांना आम्ही पोलिसात नेऊन बसवून देऊ किंवा त्यांचे हातपाय मोडून त्यांना काही पण केलं जाईल. हाचे माणसं होते ते, आणि लेडीज पण होत्या. त्या लेडीजांनी माझ्यावर खूप हल्ला केलेला आहे आणि माझ्या सासऱ्यांना पण मारलेलं आहे त्यांनी. पोलीस स्टेशनला गेले होते? आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो होतो, पण त्यांनी आमचं काहीच घेतलेलं नाही. आम्हाला त्यांच्याकडून काहीच सहकार्य भेटलेलं नाही. ते तिथं गाड्या त्यांच्या आल्या आणि ते बघून गेले, पण आम्हाला त्यांचं काहीच सहकार्य भेटलेलं नाही. गाड्या येऊन उभ्या राहिल्या. मी ॲडव्होकेट तेजस पुंड, धोंगडे कुटुंबियांच्या वतीने आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. सदरच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की काल 20/8/2026 रोजी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी जी बेकायदेशीर अतिक्रमण विभागाची जी बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली होती, मौजे म्हसरूळ तालुका जिल्हा नाशिक, दिंडोरी जकात नाक्यापाशी
जी कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे त्याच्या संदर्भाने आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मूळ ही जी मिळकत जी होती ही आमचे पक्षकार यांच्या वडिलोपार्जित मालकीची मिळकत होती. सदरची आमचे पक्षकार जे आहे हे आदिवासी जमातीचे आहेत. त्याच्यामुळे आमच्या पक्षकारांनी कधीही इतरत्र व्यक्तीला ही मिळकत विक्री केलेली नव्हती. परंतु साधारण 1980च्या दरम्यान गेनूजी भिकाजी मोगल नामक जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने परस्पर ही जी मिळकत जी आहे स्वतःच्या नावावरती करून घेतलेली होती. तदनंतर सदरची मिळकत ही प्रवीण वालचंद शाह व सुरेखाबेन महेंद्र शाह यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाने करून घेतली होती. मुळातच ही आदिवासींची मिळकत असल्याकारणाने याच्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. ही सदरची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आम्ही मेहरबान अप्पर तहसीलदार साहेब नाशिक यांच्याकडे त्याविरुद्ध दाद मागितलेली आहे. अशी सगळी परिस्थिती असताना मागील जवळ 40 ते 50 वर्षापासून आमच्या पक्षकारांचा सदरच्या मिळकतीवर कब्जा असताना अतिक्रमण विभाग नाशिक महानगरपालिका व प्रवीण वालचंद शाह व त्यांनी जवळ 70 ते 80 अज्ञात इसमांना घेऊन आले आणि आम्ही जे शेड वगैरे तिथं उभारलेले होते त्या शेडची संपूर्णपणे नासधूस करण्यात आलेली आहे. मुळात ही कुठलीही शासकीय जमीन नाही आहे. त्याच्यामुळे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाचा याचा कुठल्याही प्रकारशी संबंध येत नाही. असे असताना देखील केवळ प्रवीण शाह यांच्या संगनमताने वगैरे त्यांनी ही बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. या कार्यवाहीचा आम्ही निषेध करतो. तसेच त्यांनी त्याच दिवशी कंटेनरचे फोटो तसेच कंटेनर देखील तिथं आणून ठेवलेले आहे जेणेकरून असं भासवण्यात यावं की तिथं ते कंटेनर पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. असंही कुठल्या प्रकारचं अस्तित्वात होत ना. त्यामुळे आम्ही यांच्या विरुद्ध मसरूळ पोलीस स्टेशन्स येथे तक्रार देण्यासाठी गेलेलो होतो. परंतु कुठल्याही प्रकारची आमची तक्रार घेण्यात आलेली नाही. पोलीस देखील जागेवरती आलेले होते. परंतु कुठलीही कायदेशीर कार्यवाही संबंधितांवरती आजपावेतो झालेली नाही आहे. त्यामुळे आमचे पक्षकार न्याय मिळण्यासाठी 1-2 दिवसापासूनच उपोषणास बसणार आहे. मेहरबान जिल्हाधिकारी नाशिक तसेच मेहरबान महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आम्ही तसं पत्र देऊन कळवणारच आहोत. त्याच्यामुळे संबंधितांवरती योग्य ती कायदेशीर आणि कडक स्वरूपाची कार्यवाही करण्यासाठी आज रोजी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर आपल्यामार्फत एकच विनंती करतो की संबंधितावरती योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आव्हाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.